गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बीडमधील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोन्ही हत्यांवरून तपास यंत्रणांवरचा दबाव आता वाढू लागला। एकीकडे देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय, तर दुसरीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। राम नाम सत्य है। हातात नैवेद्याचं ताट घेत एका घरासमोर राम नाम सत्य है म्हणणारा हा वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गीते आहे। तोच गोट्या गीते ज्याचा महादेव मुंडेच्या हत्येत पोलीस शोध घेतात। याआधी सुद्धा कागदोपत्री फरार असणारा गोट्या गीते बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वावरत असल्याचा दावा केला जातोय, पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नाही हे सुद्धा वास्तव आहे। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या क्रूर हत्येत अनेक साम्य आहेत। देशमुखांनी गावातल्या पवनचक्की प्रकल्पातून खंडणी उकळण्यास विरोध केला म्हणून त्यांना हालहाल करून मारलं गेलं आणि महादेव मुंडेंनी 18 गुंठे जमीन विकण्यास नाही म्हटल्यानं त्यांच्याही शरीराचे तुकडे केले गेले। या दोन्ही हत्येत आरोपांची सुई वाल्मिक कराडकडे जाते। मात्र महादेव मुंडे प्रकरणातला संशयित आरोपी गोट्या गीते अजूनही फरार आहे आणि संतोष देशमुख हत्येतल्या कृष्णा आंधळेचं नेमकं काय झालं हे अजूनही समोर आलेलं नाही। काय कुठे गेले? काय कृष्णा आंधळेच ना? कृष्णा आंधळेचं काय झालं? जसं 50 वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते। त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं त्याचं? तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं। तो मुख्य साक्षीदार आहे, त्याला कुठे गायब केलं, त्याला मारलं, त्याची हत्या झाली, काय कळू द्या ना। इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं, कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या। सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली आणि ही अयोग्य घटना झाली हे मान्य करतात, पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृह मंत्रालय अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही। माझी विनम्र विनंती आहे देशाच्या गृह मंत्र्याला, तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची CBI इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृह मंत्रालयाला विनम्र विनंती। ज्याची हत्या करायची आहे त्याच्या घरासमोर गोट्या गीते आधी नैवेद्याचं ताट ठेवायचा आणि राम नाम सत्य हे म्हणत निघून जायचा असा दावा या व्हायरल व्हिडिओत केला जातोय। दरम्यान संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात गेलाय। देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय। हत्येत आपला हात नसून कराडनं दोषमुक्तीचा अर्ज केला होता, त्याच अर्जावर निर्णय देताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय। कोर्टाच्या निरीक्षणानुसार वाल्मिक कराड हाच गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून हत्येचा मुख्य सूत्रधार आहे। संतोष देशमुख खंडणीला अडसर ठरले म्हणून कट रचून त्यांची हत्या झाली। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। अवादा एनर्जी प्रकल्पाला धमकावून खंडणी मागणं, त्याबद्दलचे साक्षीदार, गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे या आधारावर वाल्मिक कराडला दोषमुक्त करता येणार नाही। हत्येतले सबळ पुरावे वाल्मिक कराडला हत्येचा मुख्य सूत्रधार ठरवणारे आहेत। माझ्या हत्येचे स्वप्न वाल्मिक कराड पाहत होता। ज्याप्रमाणे संतोष अण्णांना मारताना त्यांनी लाईव्ह पाहिलं, त्याच पद्धतीने मला सुद्धा मारताना हातपाय तोडताना त्याला लाईव्ह पाहायचं होतं आणि त्यासाठी तो अनेकांना त्या पद्धतीने सांगत होता। वाल्मिक कराड हा प्यादा आहे, वाल्मिक कराड हा काही करू शकत नाही। वाल्मिक कराडच्या पाठीमागे जी धनंजय मुंडेची ताकद होती त्या ताकदीने हे सगळं करून घेतलेलं आहे। मग आज धनंजय मुंडे असं म्हणू शकत नाहीत कि मेरी कोई गलती नहीं है, हर गलती में आप हो, हर गुनाह में आप हो, समाज के गुनहगार आप हो और सबके गुनहगार आप हो। ज्या दिवसापासून CID, SIT आणि पोलीस यंत्रणेने जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये हा एक नंबरचा आरोपीच हा सर्व कारणीभूत आहे, हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत SIT CIDने चार्जशीट दाखल केलं होतं आणि त्याच अनुषंगानं एक नंबरचा आरोपी असल्यामुळं या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार
हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झालेलं आहे। दुसरीकडे परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। महादेव मुंडेंच्या हत्येमागेही वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर आरोप होत आहेत। गेल्या 21 महिन्यांपासून महादेव मुंडेंची पत्नी पतीच्या हत्येचा न्याय मागते। काही दिवसांपूर्वी त्यांनी विषप्राशन करण्याचा देखील प्रयत्न केला। 20 ऑक्टोबर 2023ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची निर्घृण हत्या झाली। तेव्हापासून आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही। हत्येला 21 महिने लोटून देखील पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। धक्कादायक म्हणजे याच 21 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले गेले। आरोपांनुसार काहींच्या बदल्या करण्यात आल्या तर काहींना प्रमोशन देऊन दुसरीकडे पाठवलं गेलं। त्या माऊलीची काय चूक आहे? 21 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेंचा हत्या झालेली आहे। अद्यापही ते आरोपी त्या ठिकाणी सापडत नाहीत। म्हणून आता विष पिऊन झालं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे, तर निश्चितपणे ते त्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडतील आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। आधी हत्येचा तपास परळीचे पीआय रवी सानपांकडे गेला। त्यांच्याकडून परळीच्या गुन्हे शाखेचे एपीआय दैफळेंकडे तपास वर्ग झाला। तिथून अंबाजोगाईच्या डीवायएसपींकडे तपासाची सूत्र गेली। त्यानंतर गेवराईचे डीवायएसपी यांच्याकडे तपास देण्यात आला। तिथून पुन्हा तपास केजच्या डीवायएसपींकडे गेला आणि आता बीडच्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला। हत्येला 21 महिने लोटून 8 अधिकारी बदलूनही एकही आरोपी अटक का होऊ शकला नाही हे कोडच आहे। शिवाय एका हत्येच्या तपासात तब्बल 8 अधिकारी का बदलले गेले यासाठी कुणाचा दबाव होता याचंही उत्तर कुणाकडेच नाही। आरोपींना तत्काळ अटक करा, SIT CID दाखल करून माझ्या नवऱ्याला न्याय द्या आणि माझ्या कुटुंबाला बी न्याय द्या। का तर मी माझं भवितव्य, माझ्या लेकरांचं भवितव्य घडू शकल समोर होऊन, का तर त्यांच्या मनातला विचार ते जाईल की जे त्यांच्या मनात विचारचक्र चलत आहे की आपल्याला मोठं होऊन काहीतरी SP सरांसारखं बनवून आपल्याला हे व्हायचं आहे। पण त्या गुंड्याशाहीत मला माझे लेकरं न्यायचे नाहीत, माझे लेकरं माझ्या चांगल्या वळणावर लावायचे आहेत। म्हणून मला त्यांच्या मनातला तो विचार काढायचा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढं सांगायचं की माझे लेकरं मला चांगल्या पद्धतीने जगवायचे आहेत। अशोक काळकुटे, TV9 मराठी, परळी, बीड। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।